धन्यवाद सभापती महोदया. नियम 260 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. खरं तर शेतकऱ्यांच्यावर आणि शेतकऱ्यांसाठी जो AI धोरण आणलेला आहे शेतीसाठी, त्यावर विरोधकांनी काही टीका केली, परंतु यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेले आहे, त्याचा मी उल्लेख करू इच्छिते. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. खरं तर भारतातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बदलते हवामान आणि आसमानी संकट यामध्ये सतत शेतकरी गुरफटलेला आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही आणल्या. राज्यातील 44 लाखहून अधिक पात्र शेतकऱ्यांना जवळजवळ 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पर्यंत शेती पंप पूर्णतः मोफत वीज बिल पुरवली जाईल आणि याकरिता 25,087 कोटी रुपयांची वीज देयक सवलत देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं अलीकडच्या 10 वर्षात अशी योजना कुठल्याही सरकारने आणलेली नाही आणि याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. दुसरं, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. केवळ 10% रक्कम भरून सौर वीज निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच राज्य शासनाने शेतकऱ्यांना शाश्वत व सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा पुरवण्याचा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणली आहे. यामध्ये प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजना, यात केंद्र सरकार 30% तर राज्य सरकारकडून 60% आणि केवळ 10% रक्कम भरून हे पूर्ण सौर ऊर्जेचा संच शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ही मला असं वाटतं एक क्रांतिकारी योजना आहे, कारण विजेचा तुटवडा नेहमीच भासत असतो आणि जास्तीत जास्त सोलरकडे वळून शेतकऱ्यांना पण त्याचा दिलासा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. राज्यामध्ये 27 ऑक्टोबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत एकूण 45,911 सौर पंप कृषी पंप बसवण्यात आले आहेत. मला असं वाटतं हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. नाम योजना. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासन कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषी उत्पन्नाच्या व्यापारामधील अडसर कमी व्हावी यासाठी राज्यातील 133 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाम योजना राबवण्यात आली आहे. कृषी उत्पन्नाच्या व्यापारासाठी ऑनलाईन पद्धत कार्यान्वित केलेली आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी सुलभ होणार आहेत. कृषी समृद्ध योजना. राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवून पिकांमध्ये विविधता आणणे यासाठीची ही योजना आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी MahaDBT पोर्टलवर या योजनेची माहिती मिळणार आहे. खरं तर काही वक्त्यांनी असं म्हटलं की केवळ शेतकऱ्यांना AI मध्ये गुंतवून ठेवताय, पोर्टलमध्ये गुंतवून ठेवणं, परंतु शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी समजाव्यात घर बसल्या. आता आपण शेतकरी हा आधुनिक होत चालला आहे. ते आता मोबाईल वापरू लागले आहेत. अनेक जण त्यांच्या कोणाच्या तरी मदतीने लॅपटॉप वापरू लागले आहेत, त्यामध्ये योजना शोधू लागले आहेत. मला असं वाटतं पण शेतकऱ्यांना कमी न लेखता दिवसेंदिवस शेतकरी हा तरुण शेतकरी देखील हे सगळं वापरू लागला आहे आणि त्यामध्ये ब्रश कटर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, फवारणी पंप मिळणार आहेत या योजनेअंतर्गत. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना या योजनांचा समावेश करण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृती दल. आपल्याला याबद्दल नेहमीच खेद वाटत असतो की एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली तर आपल्या सगळ्यांचंच हृदय पिळवटून निघतं, परंतु केवळ हातावर हात ठेवून न बसता किंवा केवळ एक शोकसंदेश किंवा खेद व्यक्त न करता आणि केवळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यावरच आत्तापर्यंत कुठल्याही सरकारची मजल गेली आहे. त्यासाठी विविध योजना उपक्रमांचा समन्वय उत्पादन वाढीसोबत उत्पन्न वाढ आवश्यक आहे आणि यासाठी कृती दल दिशादर्शक ठरणार आहे. या कृती दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संकटावर एकत्रित उपाययोजना राबवण्यावर भर दिलेला आहे आणि त्यामुळे शिवार संवाद,
शिवार हेल्पलाईनद्वारे आत्महत्यापासून परावृत्त केले जात आहे. मला असं वाटतं हे खूप एक सकारात्मक पाऊल आहे. कारण आतापर्यंत शेतकरी आत्महत्या झाल्या की नुकसान भरपाई देणं एवढ्यापर्यंतच आपण थांबत होतो. परंतु शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे. काही वेळा त्यांना देखील मानसिक कोणीतरी त्यांच्याशी बोललं, संकटावर मात करण्याच्या कशा पद्धतीने करता येईल, सरकारी योजनांचा कसा लाभ घेता येईल, हे या माध्यमातून कळणार आहे. रोजगार निर्मिती व कौशल्य विकास. राज्यातील युवकांसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI, आधुनिकीकरण, स्किलिंग आणि एम्प्लॉयबिलिटी. मला तर वाटतं शाळेच्या जीवनापासूनच आता आपल्या अभ्यासक्रमात हे सगळं आणलेलं आहे आणि त्यामुळे स्किलिंग आणि एम्प्लॉयबिलिटी यावर भर सरकार देत आहे. कुशल मनुष्यबळ तयार करणं, केवळ डिग्र्या प्राप्त करणं परंतु एखादं स्किल नसणं, तर स्किलिंगवर जास्ती भर दिलेला आहे. आणि PM सेतू योजना ITIचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील ITIचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. मला असं वाटतं हे देखील एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललं आहे. जगभरातील विविध देशातील रोजगार संबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट्स, महिमा याचं असं एक ॲब्रिव्हिएशन आहे, हे स्थापन करून कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना विविध देशातील रोजगार उपलब्धता आणि संधी यांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढचा मुद्दा, आर्थिक मंचावर मराठी उद्योजक. नेहमीच अशी बोंब असते की मराठी तरुण हे उद्योगाकडे वळत नाही. खरं तर पुष्कळ तरुणांनी खूप प्रावीण्य मिळवलं आहे, मोठमोठे उद्योग स्थापन केलेत, परंतु अनेक वेळा ज्या परवानग्या मिळतात त्याच्यामध्ये खूप अडचणी येत असतात आणि नेहमीच एक खिडकी योजनाची मागणी होत असते. तर परवानग्या मिळाव्यात म्हणून सगळी प्रक्रिया ऑनलाईन केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काढून टाकते मी. कुठला बोंब शब्द काढून टाकते या संसदेत. बोंब, अच्छा, ओरड होत असते. महाराष्ट्रात पूर्वी महाराष्ट्रामध्ये आता अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात निर्मिती उद्योग येत आहेत. मोठ्या उद्योगांपासून ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा उद्योगांना त्यात समावेश आहे. पूर्वी आपण गडचिरोली वगैरे काही जिल्हे असे होते की नक्षलवादी म्हणून ते ओळखले जातात, हीच त्यांची ओळख होती. परंतु आता ही ओळख आपण पुसून टाकण्यामध्ये बऱ्यापैकी सरकार यशस्वी झालं आहे. देशातील सर्वात मोठा स्टील निर्मिती प्रकल्प या ठिकाणी सरकार करत आहे आणि सुमारे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी होत आहे. राज्याच्या प्रत्येक भागामध्ये गुंतवणूक येत आहे. प्रवीण भाऊ, नेहमीच कोकणाबद्दल तुम्ही खूप नेहमी उल्लेख करत असतात आणि विरोधक नेहमी कोकणात लक्ष नाही म्हणतात, परंतु तळ कोकणामध्ये उद्योग येत नाहीत असं जे म्हटलं जातं. तर त्यासाठी 30,000 कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प देखील कोकणात आणण्याचं योजना केलेली आहे. हे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, आपल्याकडे शिक्षक आमदार, मी स्वतः देखील शिक्षक राहिलेली आहे आणि अनुदानासाठी शाळा नेहमी वाट पाहत असतात. तर सध्या 20% टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनाच्या खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसर मंजूर करण्यात आला आहे. यात निकषांची पूर्तता केलेल्या एकूण 2,080 शाळांसाठी 4,183 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण 15,589 शिक्षकेतर कर्मचारी यांना 20% अनुदानाचा पुढील टप्पा देण्यात येणार आहेत. ही शिक्षकांसाठी खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि यासाठी वार्षिक 304 कोटी रुपयांची आवर्ती मान्यता देण्यात आलेली आहे. शिक्षकांसाठी अजून एक काम जे सरकारने केलेलं आहे ते कंत्राटी शिक्षक भरती हळूहळू कालबाह्य करण्याचा सरकारचा नवा जो निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे. आता 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळेत D.Ed. B.Ed. धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भात शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने
नियमित शिक्षक आता पुन्हा शाळांमध्ये अध्यापनासाठी उपलब्ध होणार आहेत. सभापती महोदया, सुरक्षित प्रवास आपण जो मध्यंतरी जो एक्सप्रेसवे पुणे महामार्गावर जो गॅस गळतीचा विषय झाला त्यामध्ये आपण पाहिलं की खूप त्रास प्रवाशांना सहन करावा लागला, परंतु त्याच्यावर टीका देखील झाली की सरकारने काहीच केलं नाही. असं नाही, सरकारने बऱ्याच यंत्रणा कार्यान्वित केल्या. सदर ठिकाणी महामार्ग पोलीस असेल, रायगड जिल्हा पोलीस असेल, फायर ब्रिगेड असेल, NDRF असेल, अशा BPCLची लोक आले, हेल्थ फाउंडेशन, काही केमिकल तज्ज्ञ, प्रादेशिक पर्यावरण कार्यालय असे भरपूर मंडळी तिथे पोचले आणि ही एक परिस्थिती कधी अशी घडली नव्हती, ती अभूतपूर्व होती. आणि यातूनच धडा घेऊन आता त्याच्यावर एक कृती दल देखील, एक समिती स्थापन करून सरकार यावर पुढे अशा एखादी घटना घडू नये, पण घडली तर त्यावर त्वरित उपाययोजना काय करायला पाहिजे यासाठी देखील एक समिती तयार केलेली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील हा जो विषय झाला त्यामध्ये एक भारतीय रस्ते महासभा याचे माजी अध्यक्ष श्री CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि लवकरच मिसिंग लिंक जो आहे तोही प्रकल्प लवकर पूर्ण होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आमच्या सचिन भाऊंनी म्हटलं की नाही तुम्ही तिथे ना, मी सचिन भाऊंना म्हटलं, ते म्हणतात विमानात पळत 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 सभा केल्या वगैरे. हो, पण लोकांचा भेटण्यासाठी आमचे उपमुख्यमंत्री डेडिकेटेड टू कॉमन मॅन हे पळत पळत विमान जाऊन लोकांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जातात. केवळ नुसतेच विमान किंवा एरियल काही करण्यासाठी जात नाही, तर ते लोकांना भेटण्यासाठी त्यांची ती लगबग असते, हे आपल्याला माहिती आहे. ते त्यांना कळलं, एरियल म्हटल्यावर त्यांना कळलं मला काय बोलायचं. जाऊ दे, ते ऐकतील आणि इतरांना सांगतील. धन्यवाद सभापती महोदय.